आपलं कर्मकारक आपण बघितलं. नंतर अ, जे कर्मकारक आहे त्याची द्वितीय विभक्ती होती हे पण बघितलं. उपपद विभक्ती पण बघितली. दुसरा आणखीन एक टॉपिक असा आहे त्याच्यामध्ये 16 असे धातू आहेत की ज्यांना द्विकर्मक धातू म्हटलं जातं. द्विकर्मक धातू की जे धातू आल्यावरती दोन कर्म त्या ठिकाणी एकाच याच्यामध्ये दिसून येतात. त्यांना म्हणतो आपण द्विकर्मक धातू. तर जसं बघा या ठिकाणी दिलेले आहेत द्विकर्मक धातू. हे जे आहेत दुह, याच, पच, दंड, रुध, प्रच्छ, ची, ब्रू, शास, जी, मथ, मुष हे जे धातू आहेत यांना द्विकर्मक धातू म्हणतात. कारण की हे धातू जेव्हा येतात त्यावेळेस दोन दोन कर्म त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात आणि दोन्ही ठिकाणी द्वितीय विभक्ती असते. जसं आता इथे हा धातू बघा सेव धातू आहे किंवा दुह धातू आहे दुह. राधा गाम पयह दोग्धी. ते ह्या ठिकाणी गाम हे कर्म आहे, पयह हे पण कर्म आहे. नंतर याच धातू बघा याच्यामध्ये पुत्री मातरम धनम याचते. मातरम हे पण कर्म आहे, धनम हे पण कर्म आहे. ह्या ठिकाणी दोन दोन कर्म असतात. एक मुख्य कर्म असतं आणि एक येतं गौण कर्म असतं. तर हे असे एकूण 16 द्विकर्मक धातू आहेत की ज्याच्यामध्ये दोन दोन कर्म त्या ठिकाणी होतात. ही जी 16 धातू आहेत एवढे फक्त नावं लक्षात ठेवा किंवा संख्या लक्षात ठेवा की द्विकर्मक धातूची संख्या किती आहे तर 16 आहे. एवढंच त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण MCQ मध्ये आलं ते MCQ मध्ये संख्या विचारू शकतात. द्विकर्मक धातूची संख्या किती आहे. त्याच्यानंतर पुढची जी विभक्ती आपली द्वितीयानंतर पुढची विभक्ती ते तृतीय विभक्ती आणि कारक येतं करणकारक. आता इथे सूत्र दिलेलं आहे करणकारकाचं साधकतमम करणम. साधकतमम करणम आणि खाली वृत्ती दिलेली आहे क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. म्हणजेच क्रिया करत असताना ती क्रिया जी घडते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे साधन असतं त्याला करणसंज्ञा प्राप्त होते. क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. करण म्हणजे क्रियेचं साधन. असं सिंपल क्रियेचं साधन जे असतं त्याला करणसंज्ञा प्राप्त होते असं जरी म्हटलं तरी ते बरोबर आहे. आता क्रिया घडत असताना वेगवेगळे कारण त्या क्रियेसाठी कारणीभूत असतात, पण त्यातल्या त्यात जे अत्यंत महत्त्वाचं साधन असतं त्यालाच करणसंज्ञा प्राप्त होते. जसं आता एखादं वाक्य बघा रामः रावणं बाणेन हन्ति हे वाक्य आहे समजा, किंवा रामः रावणं बाणेन हन्ति म्हणजे रामाने रावणाला बाणाने मारले. आता मारणे ही जी क्रिया आहे, राम मारणे ही क्रिया करतोय, पण ते कशाच्या आधारे करतोय म्हणजे कोणत्या साधनाद्वारे करतोय तर बाण ह्या साधनाद्वारे करतोय. आता ॲक्च्युली जर का बघायला गेलं मारणे ही जी क्रिया घडते बाणाद्वारे मारतो, बाणाने मारणे ही जी क्रिया घडते याच्यामध्ये वेगवेगळे साधनं इन्व्हॉल्व आहेत. जसं बाण सोडण्यासाठी धनुष्य इन्व्हॉल्व आहे. नंतर हाताने तो बाण सोडला जातोय म्हणून हात सुद्धा त्या ठिकाणी ते काम मारणे ह्या क्रियेमध्ये साधन म्हणून काम करतोय. पण बाण ह्या शब्दालाच का करणसंज्ञा प्राप्त झाली, कारण की ॲक्च्युअल मारणे ही जी क्रिया घडते ती फक्त बाणाद्वारे घडते. म्हणजे मारणे ह्या क्रियामध्ये सर्वात महत्त्वाचं असं साधन कोणतं आहे तर ते बाण आहे. म्हणून त्या ठिकाणी बाण ह्या शब्दाला करणसंज्ञा प्राप्त झाली. म्हणून
त्या ठिकाणी म्हटलेलं आहे क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. म्हणजे क्रियेच्या सिद्धीमध्ये सर्वात महत्वाचं असं जे साधन असतं त्याला करणसंज्ञा प्राप्त होते. क्रियासिद्धौ प्रकृष्टोपकारकम करणसंज्ञम स्यात्. म्हणून या ठिकाणी बाण शब्दाला करणसंज्ञा प्राप्त झाली आणि त्याची तृतीया विभक्ती झाली. पुढे तेच सूत्र दिलेले आहे पुढचं की कर्तृकर्णयोः तृतीया, की कर्ण संज्ञक जो पण शब्द आहे किंवा ज्याला करणकारक प्राप्त होते अशा शब्दाची तृतीया विभक्ती करावी. करणकारकाची तृतीया विभक्ती करावी हे त्या ह्या सूत्रामध्ये दिले. कर्तृकर्णयोः. आता इथं दोन गोष्टी आहेत. कर्तृकर्णयोः असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्तृः तृतीया आणि करणस्य तृतीया असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे करणकारक जे आहे, करणवाचक जो पण शब्द आहे त्याची तृतीया करायची, हे सिंपल आपल्याला लक्षात येऊन जातं की करणयोः तृतीया. पण त्याच्या आधी जो शब्द वापरलाय कर्तृः तृतीया, कर्त्याची तृतीया, असं त्या ठिकाणी दोन्ही याचा अर्थ होतो. कर्तृकर्णयोः तृतीया पूर्ण जे सूत्र आहे त्याचा अर्थ होतो कर्तृः तृतीया करणस्य तृतीया. म्हणजे कर्त्याची पण तृतीया आणि करणकारकाची पण तृतीया. आता करणकारकाची तृतीया होती हे आपण सिंपल कारकच्या नियमानुसार किंवा आपण जे सिक्वेन्स वाईज चालतोय की प्रथमा असेल तर कर्ताकारक, द्वितीय असेल तर कर्मकारक, तृतीय असेल तर करणकारक, ह्याच्यानुसार आपल्याला कळतं. पण कर्त्याची पण तृतीया विभक्ती होते. तर हे कसं होतं किंवा कधी होतं, तर त्याचं पुढे सांगितलेलं आहे की अनुक्त कर्त्याची तृतीया. कर्तृकर्णयोः तृतीया. मग कर्त्याची कधी तृतीया होते, तर अनुक्त कर्ता ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याची तृतीया होते. आता अनुक्त आणि उक्त मी काल पण सांगितलं होतं. उक्त कर्म अनुक्त कर्म काय असतं, कर्तरी आणि कर्मणी हे जे वाक्याचे प्रयोग आहे त्याच्यामध्ये कर्तरी वाक्यातलं कर्म जे असतं ते उक्त कर्म असतं, कर्मणी वाक्यातलं कर्म जे असतं ते अनुक्त कर्म असतं. तसंच इथे पण आहे, उक्त कर्ता आणि अनुक्त कर्ता. तर ज्यावेळेस कर्तरी वाक्यातला कर्ता असतो तो उक्त कर्ता असतो, कर्मणी वाक्यातला जो कर्ता असतो तो अनुक्त कर्ता असतो. ते ह्या ठिकाणी दोन ठिकाणी तृतीया सांगितले, करणकारकाची तृतीया, दुसरं कर्त्याची तृतीया. पण कर्त्याची तृतीया कधी होणार, ज्यावेळेस तो कर्ता कर्मणी वाक्यातला कर्ता असेल तर त्याची तृतीया होईल. ज्यावेळेस आता पुढे वाच्यप्रयोग ज्यावेळेस शिकणार तर वाच्यप्रयोगामध्ये कर्मणी जो प्रयोग असतो वाक्याचा त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे नियम असतात. कर्मणी वाक्य कसं ओळखायचं त्याचे 3 महत्त्वाचे नियम असतात. कर्मणी वाक्यातला कर्ता हा तृतीया विभक्तीत असतो, कर्मणी वाक्यातलं कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं आणि कर्मणी वाक्याचं क्रियापद हे कर्माच्या पुरुषवचनानुसार असतं. तर त्याच्यापैकी त्याच नियमानुसार इथे पण हे आलेलं आहे की कर्तृः तृतीया, अनुक्त कर्त्याची तृतीया विभक्ती होते. तसं आता एखादं कर्मणी वाक्याचं उदाहरण बघा तर त्याच्यामध्ये लवकर लक्षात येईल. बघा, रामेन रावणः हतः. आता हे जे वाक्य आहे, रामाद्वारे रावण मारला गेला, रामेन रावणः हतः, हे जे वाक्य आहे याच्यामध्ये कर्ता कोण आहे बरं, राम कर्ता आहे, बरोबर. पण राम कोणत्या विभक्तीत आलेला आहे, तृतीयामध्ये आलेला आहे. आपण कारक प्रकरण आतापर्यंत जे शिकलो त्याच्यानुसार कर्ताची विभक्ती कोणती असते किंवा कर्ता कारकची विभक्ती कोणती असते, जे आतापर्यंत आपण सामान्यतः प्रथमा शिकलो, बरोबर. आतापर्यंत आपण शिकलो की कर्ता कारकची विभक्ती प्रथमा विभक्ती असते. पण ह्या ठिकाणी राम हा कर्ता आहे पण तो तृतीया विभक्तीमध्ये आलेला आहे. याचं कारण काय, का बरं तृतीया विभक्तीत आला, कर्मणी वाक्य वाक्य कर्मणी आहे. हा नियम लक्षात ठेवायचा की वाक्य जर का कर्मणी असेल तर तृतीया विभक्तीमधला शब्द हा कर्ताकारक असतो. म्हणून ह्या
आपण सामान्यतः म्हणजे एकदम आपलं सिंपल काय डोक्यात चालतं, की प्रथमा विभक्ती राहिली तर कर्ताकारक, द्वितीय विभक्ती राहिली तर कर्मकारक, तृतीय विभक्ती राहिली तर करणकारक. आणि ते ऑब्व्हियसली 90% उदाहरणांमध्ये तसंच असतं, की प्रथमा विभक्ती कर्ताकारक असते, द्वितीय कर्मकारक असते, तृतीय करणकारक असते. 90% उदाहरणात येतं. पण एखाद्या वेळेस असं फिरवणारं उदाहरण ते येतं. मागच्या वेळेसची जी युनिव्हर्सिटी झाली त्याच्यामध्ये असं उदाहरण आलेलं होतं, की तिथे कर्मणी वाक्य दिलेलं होतं आणि तृतीय विभक्तीमधला जो शब्द आहे त्याला अंडरलाईन केलेलं होतं. आणि सामान्य म्हणजे खूप साऱ्या मुलांनी काय केलं असेल, की बघितलं असेल त्या ठिकाणी, की तृतीय विभक्तीतला शब्द अंडरलाईन केलेला आहे आणि तृतीय विभक्ती राहिली का सरळ आपण करणकारक लिहून येतो. पण वाक्य जर का कर्मणी असेल तर तृतीय विभक्तीमधला शब्द हा कर्ताकारक असतो. म्हणून तिथे वाक्य बघायचं कोणतं आहे, कर्तरी का कर्मणी आहे, आणि त्याच्यानुसार तृतीय विभक्तीमधला शब्द कर्ताकारकचा आहे का करणकारकचा आहे ते ओळखायचं. आता इथे वरती आणि खाली दोन्ही वाक्य आहेत. दोन्ही वाक्यांमध्ये दोन वेगवेगळे शब्द तृतीय विभक्तीमधले. वरचं जे बाणेन शब्द तृतीय विभक्तीमधले त्याचं कारक कोणतं येईल, आणि खालचं जे रामेन शब्द तृतीय विभक्तीमध्ये त्याचं कारक कोणतं येईल? कोणतं कारक येईल? पहिलं जे वाक्य आहे, रामः पहिल्या रावणं वाक्याचं बाणेन, करणकारक. बाणेनचं कारक कोणतं येईल? बाणेन याचं कारक कोणतं येईल? करण. करणकारक. आणि रामेन याचं कारक कोणतं येईल? करता. कर्ताकारक. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. सर एकदा कर्मणी वाक्य सांगा ना. कर्मणी वाक्य कसं असतं? कर्मणी वाक्यामध्ये ना कर्ता तृतीय विभक्तीत असतो, कर्म प्रथमा विभक्ती. आता इथे रावणः हे कर्म आहे, पण विभक्ती कोणती त्याची? रावणः. रावणम नाही आलेलं आहे, रावणः आलेलं आहे. कोणती विभक्ती आहे? सर आवाज येत नाहीये तुमचा बिलकुल पण. एक मिनिट हं. हां, आता दिसते स्क्रीन. हो सर. आता इथे बघा, रावणः विसर्ग आलेला आहे, रावणम नाहीये. विभक्ती कोणती त्याची? रावणहची रावणः देवप्रमाणे चालतो. जर देव शब्द घेतला आपण, प्रथमा. देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया. तसंच रावणः रावणौ रावणाः प्रथमा, रावणं रावणौ रावणान् द्वितीया. रावणः कोणती विभक्ती येईल ही? या शब्दाची विभक्ती कोणती येईल? रावणः शब्दाची प्रथमा. प्रथमा विभक्ती, बरोबर. प्रथमा विभक्ती. रावण हे कर्म आहे आणि प्रथमा विभक्तीत आलेलं आहे. रामेन हा कर्ता आहे आणि तृतीय विभक्तीत आलेला आहे. ज्यावेळेस कर्ता तृतीय विभक्तीत येतोय, कर्म प्रथमा विभक्तीत येत आहे, तर ते वाक्य कर्मणी वाक्य असतं. आणखीन कर्मणी वाक्य ओळखण्याचं कसं ओळखायचं, तर त्याचं क्रियापदावरून. आता हे जे क्रियापद आहे हतः, हे क्रियापद आहे ना प्रत्यय त प्रत्यय लागून तयार झालेलं क्रियापद आहे. दुसरं जर का आणखीन एखादं केलं असतं आपण, तर जर त्याला त प्रत्ययाने लावता क्रियापद केलं असतं तर असं आलं असतं, रामेन रावणः हन्यते. आता ज्यावेळेस क्रियापदामध्ये य लागतोय आणि आत्मनेपदाचे प्रत्यय असतील तर ते क्रियापद कर्मणी क्रियापद असतं. आता वरती जे ते भूतकाळी आहे आणि त प्रत्यय लागून तयार झालेलं क्रियापद आहे, म्हणून हतः कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण येते. आणि खाली जे हन्यते आलेलं आहे, हन्यते हे सिंपल वर्तमान काळातलं आहे,
रामेन रावणः हन्यते. तर ज्यावेळेस मूळ धातूला य लागून आत्मनेपदाचे प्रत्यय लागलेले असतात तर ते मोस्टली कर्मणी वाक्याचं क्रियापद असतं. त्याच्यावरून पण ओळखता येतं की हे वाक्य कर्मणी आहे का कर्तरी. किंवा आणखीन एक वाक्य बघा, बालकेन पाठः पठ्यते. हं? आता तुम्ही पठधातूचे रूप कधीतरी बघितले असतील. पठधातूचे रूप कसे होतात वर्तमान काळामध्ये? पठधातूचे रूप कसे असतात? पठामी, पठाव, पठाम, पठसी, पठत, पठत, पठती, पठथ, पठंती असे असतात ना. असे असतात ना, बघितले असतील ना कधीतरी पठधातूचे धातू रूप. हो. तुम्ही पठधातू कधी आत्मनेपदात चालताना बघितलाय का? असं कधी रूप झालेत का म्हणजे कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कुठेतरी वाचताना वगैरे असा रेफरन्स आलाय का? हे पठ्यावय पठ्यामय, पठ्यसे पठ्यते पठ्यते असा रेफरन्स आलाय का कुठं? किंवा पठे पठावय पठामय असा रेफरन्स आलाय का? असं मोस्टली किंवा नाहीच बघायला भेटत, कारण की पठधातू आत्मनेपदाचा नाहीच आहे. पठधातू हा परस्मय पदाचा आहे. पण जर का पठधातूला य लागलेला आहे आणि तो आत्मनेपदात चालतोय, म्हणजे असा धातू जो ऍक्च्युअली परस्मय पदाचा आहे पण त्याला य लागून आत्मनेपदात चालतोय, तर त्यावेळेस ते वाक्य कर्मणी असतं. कारण की कर्मणीमध्ये धातूला य लागतो आणि आत्मनेपदाचे प्रत्यय लागतात. त्याच्यावरून ओळखता येतं की वाक्य कर्मणी का कर्तरी. आता बालकेन पाठः पठ्यते हे वाक्य कर्तरी का कर्मणी आहे? कर्मणी. कर्मणी वाक्य बरोबर. त्याच्यामध्ये बालकेन शब्द आहे तृतीय विभक्तीमध्ये, मग त्याचं कारक कोणतं येणार आहे? बालके, कर्ता कर्ता, करता कर्ता कारक. का बरं? कर्मणी वाक्य असल्यामुळे. कर्मणी वाक्य असल्यामुळे शब्द तृतीय विभक्तीतला आहे पण तो आहे कर्ता, म्हणून त्याचं कारक हे कर्ता कारक येईल. नंतर पाठः याचं कारक कोणतं येईल? कर्मकारक. हे क्लिअर झालं? कर्ताकारक आणि कर्मकारक ज्यावेळेस कर्मणी वाक्य असतं त्यावेळेस त्यांच्या विभक्ती बदलतात. आपण जी डेफिनेशन लावतोय कारकची, प्रथमा विभक्तीनुसार कर्ताकारक, द्वितीय विभक्तीनुसार कर्मकारक आणि तृतीय विभक्तीनुसार करणकारक, ह्या डेफिनेशन्स कर्मणी वाक्यामध्ये बदलतात. कर्मणी वाक्यामध्ये कर्ताकारक असेल तर कोणत्या विभक्तीला आपण कर्ताकारक म्हणणार? तृतीयामध्ये. कोणत्या विभक्तीला कर्मकारक म्हणणार? कर्मणी वाक्यात. आणि आपलं जे साधारण जे रेग्युलर वाक्य असतात किंवा सामान्यतः जे पण कर्तरी वाक्य असेल, भावे असे असतील, तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या विभक्तीला कर्ताकारक मानतो? प्रथमा. आणि कोणत्या विभक्तीमध्ये कर्मकारक मानतो? द्वितीयामध्ये. ठीक आहे, इतकं क्लिअर झालं. तृतीय विभक्ती कुठे करणकारक असते आणि कुठे कर्ताकारक असते हे क्लिअर झालं. हे कळालं तृतीय विभक्तीमध्ये कुठे करणकारक कुठे कर्ताकारक. ठीक आहे. करण याचा अर्थ काय होतो? करणचा अर्थ काय होतो? क्रियेचं साधन. तुम्ही कार्यकारण भाव सिद्धांत ऐकला असेल ना, कार्यकारण भाव सिद्धांत. त्याच्यामध्ये पण करण शब्द येतो. करण म्हणजे क्रियेचं साधन असतं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आतापर्यंत कोणत्याच युनिव्हर्सिटीमध्ये असा क्वेश्चन नव्हता आलेला की तृतीय विभक्तीला अंडरलाईन केलेलं आहे, वाक्य कर्मणी मधलं आहे, असं आतापर्यंतच्या युनिव्हर्सिटीमध्ये नव्हते आलेले क्वेश्चन. पण मागच्या जी जस्ट लास्ट झालेली युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये असा क्वेश्चन आलेला होता की
करणकारक तृतीय विभक्ती होती, वाक्य कर्मणीतलं होतं आणि तृतीय विभक्तीच्या शब्दाला अंडरलाईन केलेलं होतं. मग त्यावेळेस ज्यांना कळालं असेल की ते वाक्य कर्मणीचंच आहे, त्यांनी बरोबर लिहिलं असेल की ते कर्ताकारक आहे. पण ज्यांनी हेच डोक्यात ठेवलं असेल की तृतीय विभक्ती असल्यावर करणकारक असतं, तर त्यांचं चुकलं असेल ते. ठीक आहे, त्याच्यामुळे तृतीय विभक्ती आली का एकदा रिचेक करायचं की वाक्य कर्तरी आहे का कर्मणी आहे. ठीक आहे, नंतर इथे उपपद विभक्ती दिलेल्या आहेत पुढे, की करणकारक असतं त्यावेळेस तर तृतीय विभक्ती असतेच, पण आणखीन कधी कधी तृतीय विभक्ती असते, तर ते ह्या ठिकाणी उपपद विभक्तीमध्ये त्याचे नियम दिलेले आहेत. पहिला नियम आहे, जर शरीराच्या एखाद्या अंगात विकृती दिसून येत असेल, शरीराच्या एखाद्या अंगात विकृती दिसून येत असेल, तर त्या विकृत अंगाच्या वाचक शब्दाची तृतीय विभक्ती होते. म्हणजे विकृत अंग ज्या शब्दाद्वारे दाखवला जातोय त्याची तृतीय विभक्ती. जसे ते सह कर्णेन बधिरः अस्ति, हे वाक्य कर्णेन बधिरः. आता बधिर ही विकृती कोणत्या अंगाची आहे? बधिर म्हणजे डिफ, ऐकू न येणं. कोणत्या अंगाची विकृती आहे? कर्ण. कानाची. कानाची विकृती, म्हणून कर्ण शब्द त्या ठिकाणी तृतीय विभक्तीत घेतला. सह कर्णेन बधिरः. तेच जर का अंध ही विकृती राहिली असती, तर अंध ही विकृती कोणत्या अंगाची असते? नेत्र. मग त्याची विभक्ती त्याचं काय कसं आलं असतं? नेत्र शब्दाची कोणती विभक्ती आली असती मग? तृतीय. नेत्र शब्दाचं कसं झालं असतं? कर्णेन बधिरः. तसं अंधसाठी कसं काय आलं असतं? नेत्राभ्याम. नेत्राभ्याम अंधः. दोन्ही नेत्रांनी अंध राहिला तर नेत्राभ्याम अंध. एकाच नेत्राने अंध राहिला तर नेत्रेन अंध. नंतर खंजः ही विकृती कशाची आहे? पायाची विकृती. पादेन खंजः. नंतर मुक. मुक ही विकृती कशाची आहे? मुक. मुक ही विकृती कशाची? मुक ही विकृती ना, आपण बोलतो, पण बोलतो कशाच्या द्वारे बोलतो? मुखाद्वारे नाही बोलत आपण. आपलं कंठ. बोलणं ही कशा, कंठ इन्व्हॉल्व, सगळ्यात महत्वाचा अवयव कोणता इन्व्हॉल्व असतो बोलण्यामध्ये? जिव्हा. जिव्हा. किंवा मग त्यालाच म्हणतो आपण वाचा. वाचा किंवा वाणी. वाचा, वाणी हे शब्द आहेत की जे मोस्टली आपले बोलणे ही क्रिया दाखवतात. तर मुक जर का असेल तर मुक ही विकृती कशाची राहिली? वाचा या शब्दाची. वाचा याची विकृती राहिली. वाणी किंवा वाचा याची विकृती. मग ते ज्यावेळेस आपल्याला दाखवायचं असेल त्यावेळेस काय येईल? वाचा शब्दाची तृतीया काय होईल? वाचय. वाचया. कशानुसार चालेल वाचा शब्द? कोणत्या शब्दानुसार चालणार वाचा शब्द? तुम्ही पाठ केलेत ना, अकारांत, आकारांत, इकारांत. वाचा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. मालाप्रमाणे चालेल, बरोबर. मालाचं तृतीय होते मालया, तर वाचा शब्दाची तृतीय होईल वाचया. वाचया मुकः, कर्णेन बधिरः, नेत्रेन अंधः किंवा नेत्राभ्याम अंधः, पादेन खंजः. तर असं जिथे जिथे विकृतीवाचक शब्द येईल, विकृत अंगाच्या वाचक शब्दाची त्या ठिकाणी तृतीय विभक्ती करायची. नंतर दुसरा नियम आहे पृथक म्हणजे वेगवेगळे. पृथक, विना, नाना ह्या शब्दांच्या योगी त्या ठिकाणी द्वितीय, तृतीय, पंचमी विभक्ती होते. विना शब्द आपण अव्यय प्रकरणात पण बघितला, काल द्वितीय विभक्तीमध्ये पण बघितला. विना अव्यय योगे द्वितीय, तृतीय, पंचमी होते. इथे
आपलं तृतीय विभक्ती चालू आहे म्हणून विनाव्ययोगे तृतीय विभक्ती होते. जलेन विना जीवनम नास्ति, पाण्याशिवाय जीवन नाही. तर त्या ठिकाणी विनाव्ययोगे तृतीय विभक्ती होते. नंतर किम, कार्यम, अर्थः, प्रयोजनम ह्या अर्थांचे हे शब्द ज्यावेळेस असतात त्यांच्या योगे तृतीय विभक्ती होते. किम, कार्यम, अर्थः, प्रयोजनम या शब्दांच्या योगे तृतीय विभक्ती. आता किम हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. भूषणैहि किम म्हणजे आता ज्यावेळेस हे एखाद्या श्लोकामधलं आहे की खूप सारे जर का अलंकारापेक्षा आणखीन एखादी चांगली गोष्ट जर का प्रेझेंट असेल तर अलंकारांचा काय उपयोग असं म्हणण्यासाठी तिथे म्हटलं की भूषणैहि किम. भूषणैहि म्हणजे तृतीय विभक्ती त्या ठिकाणी किम ह्या शब्दामुळे तिथे भूषण शब्दाची तृतीय विभक्ती आलेली. नंतर कार्यम शब्दाच्या योगे तृतीय विभक्ती की ज्या गोष्टीने कार्य पूर्ण होणार आहे त्याची तृतीया. पाषाणेन अपि सेतुकार्यं भवति, पाषाणाद्वारे देखील सेतुकार्य होते. नंतर अलम शब्दाच्या योगी तृतीय विभक्ती. आता इथे जो अलम शब्द येतोय तो अलम इनफ ह्या अर्थाने येतो. इनफ म्हणजे बस झालं ह्या अर्थाने अलम शब्द येतो. अलम रोदनेन, रडणं बस झालं, इनफ क्राईंग. किंवा अलम विवादेन, भांडण बस झालं. ह्या अर्थाने अलम हा शब्द या ठिकाणी येतो. इनफ या अर्थाने इथे अलम शब्द येतो. तृतीय विभक्तीमध्ये ज्यावेळेस इनफ या अर्थाने अलम शब्द वापरला जाईल तर त्याच्या योग्य जो पण शब्द येणार आहे त्याची तृतीय विभक्ती. आणि ते रोदन शब्दाची तृतीय विभक्ती आली. अलम रोदनेन, अलम विवादेन. तर अलम शब्द ज्यावेळेस इनफ या अर्थाने येतो त्यावेळेस त्या ठिकाणी तृतीय विभक्ती येते. नंतर सह, साकम, सार्धम, समम हे शब्द जे आहेत ना हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. सह, साकम, सार्धम, समम म्हणजे सोबत या अर्थाचे शब्द ज्यावेळेस असतात त्यावेळेस तृतीय विभक्ती येते. मग ज्याच्या सोबत त्याची तृतीय त्या ठिकाणी घ्यायची. लक्ष्मणः रामेन सह वनं गतवान, रामेन तृतीय विभक्ती आली. ज्याच्या सोबत जायचं त्याची तृतीय विभक्ती. तेच सहच्या जागी साकम वापरलं असतं तर तिथे पण तृतीय तसं झालं असतं. रामेन साकम, रामेन सार्धम, रामेन समम हे सगळे ते एकाच अर्थाचे शब्द आहेत. ज्याच्या सोबत त्याची तृतीया. ठीक आहे. तर ही तृतीय विभक्तीचे उपपद विभक्तीचे नियम होते. एवढं लक्षात ठेवा. विकृतीवाचक शब्द असेल तर त्यावेळेस तृतीय विभक्ती होते. विनाव्ययोगे तृतीय विभक्ती होते. अलम योगे तृतीय विभक्ती होते आणि सह, साकम, सार्धम, समम यांच्या योगे तृतीय विभक्ती होते. ठीक आहे. तृतीय विभक्तीचं कारक कोणतं राहणार? करण. करण कारक. आणि कर्मणी वाक्य राहिलं तर कर्ता कारक. कर्ता कारक. नंतर तृतीय विभक्तीचा ज्यावेळेस आता तुम्हाला जो क्वेश्चन येतो ना त्याच्यामध्ये कारक पण ओळखायचं असतं आणि अर्थ पण लिहायचा असतो. आता कर्ता आणि कर्ममध्ये ठीक आहे जास्त काही प्रत्यय लागत नाही मराठीमध्ये, ॲज इट इज येतं. पण तृतीय ज्यावेळेस येते, करणकारक ज्यावेळेस येतं त्यावेळेस मराठीमध्ये जो प्रत्यय लागतो तो असतो ने. ने. रामः बाणेन रावणं हंती. ह्या वाक्यामध्ये बाणेन हा शब्द होता. आता हे जे वाक्य आहे वरती रामः रावणं बाणेन हंती. आता बाणेन ह्या शब्दाचं तुम्हाला कारक लिहायचं, तुम्ही लिहिलं करणकारक, पण त्याचा अर्थ पण लिहायचा असतो. मग बाणेन शब्दाचा अर्थ काय होईल? नुसतं तेवढ्याच शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. बाणेन ह्या शब्दाचा अर्थ काय होईल? बाणाने. बाणाने. कोणता प्रत्यय लागला मराठीमधला? ने प्रत्यय लागला. तृतीय विभक्तीचा अर्थ ज्यावेळेस लिहिणार करणकारकाचा त्यावेळेस ने प्रत्यय लागतो. एवढं लक्षात ठेवायचं. तृतीय विभक्तीमध्ये ने प्रत्यय लागतो मराठीत अर्थ लिहिताना. कारण ते साधन असतं क्रियेचं. बाणाने. नंतर पुढची जी विभक्ती येते ती येते चतुर्थी विभक्ती आणि कारक येतं संप्रदान कारक. चतुर्थी विभक्ती आणि संप्रदान कारक. आता या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदानम. आणि खाली वृत्ती दिलेली
कर्मणा यम अभिप्रेती, म्हणजे आता कर्मणा यम अभिप्रेतीचा अर्थ होतो कर्माद्वारे जो प्राप्त करतो त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त होते. कर्माद्वारे जो प्राप्त करतो त्याला संप्रदान. मग कोणत्या कर्माद्वारे, तर त्याची वृत्तीमध्ये त्याचं पुढे विश्लेषण दिलं. कोणत्या कर्माद्वारे प्राप्त करतो, तो दानस्य कर्मणा. दान ह्या कर्माद्वारे जो प्राप्त करतो त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त होते. दानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदान. दानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदान संज्ञम स्यात्. आता इथे सह म्हणजे सह नाही, या विसर्गवाला सह. सह संप्रदान संज्ञा स्यात्. दान कर्माद्वारे जो दान प्राप्त करतोय त्याला संप्रदान संज्ञा भेटते. दान क्रिया घडत असताना ज्याला दान दिलं जातं त्याला संप्रदान संज्ञा येते. नंतर इथे पुढे चतुर्थीचं सूत्र दिलंय की चतुर्थी विभक्ती संप्रदान संज्ञक शब्दाची कोणती विभक्ती होते, तर चतुर्थी विभक्ती होते. चतुर्थी संप्रदाने, ज्या शब्दाला संप्रदान संज्ञा प्राप्त होते त्याची चतुर्थी विभक्ती येते. ज्या शब्दाला संप्रदान संज्ञा येते त्याची चतुर्थी विभक्ती करायची. जसं विप्राय गाम ददाती. आता हे वाक्य ब्राह्मणाला गाय देतो. आता इथे ददाती ही क्रिया दान क्रिया दाखवतं. ददाती ही जी क्रियापद येते दान क्रिया दाखवते. मग गाय दान देणे ही क्रिया घडते, पण त्याच्यामध्ये दान कोण प्राप्त करतोय, विप्राय गाम ददाती. ब्राह्मण, हा, विप्राय. विप्र त्या ठिकाणी दान प्राप्त करतोय, ब्राह्मण त्या ठिकाणी दान प्राप्त करतोय. म्हणून जे आपलं सूत्र आहे दानस्य कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदानम, त्या सूत्रानुसार संप्रदान संज्ञा कोणाला प्राप्त होईल, मग विप्रला प्राप्त होईल. म्हणून विप्र शब्दाची त्या ठिकाणी संप्रदान संज्ञा झाली आणि चतुर्थी संप्रदाने या सूत्रानुसार त्या संप्रदान संज्ञक शब्दाला चतुर्थी विभक्ती प्राप्त झाली. म्हणून विप्र शब्दाची तिथे चतुर्थी विभक्ती आलेली. विप्राय गाम ददाती. ठीक आहे. तर दान ही क्रिया घडत असताना जो दान प्राप्त करतो त्याला संप्रदान संज्ञा भेटते आणि संप्रदान संज्ञक शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती करायची असते. म्हणून इथे जिथे जिथे ददाती ही क्रिया होईल किंवा दान देत ददाती किंवा दत्त असं ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी जो दान प्राप्त करतो त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती राहील. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याला संप्रदान संज्ञा प्राप्त होईल आणि संप्रदान संज्ञक शब्दाची नेहमी चतुर्थी विभक्ती होईल. नंतर हे जे सूत्र आहे नमः स्वस्ती स्वाहा स्वधा अलम वषट योगाच्च, हे सूत्र उपपद विभक्तीचं एक प्रकारे सूत्र आहे की संप्रदान संज्ञक शब्दाची चतुर्थी होते, हे झालं. त्याच्यानंतर आणखीन कोणत्या कोणत्या शब्दांची चतुर्थी होते किंवा कधी कधी चतुर्थी होते, तर हे नमः स्वस्ती स्वाहा स्वधा अलम आणि वषट हे शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येतात किंवा हे शब्द ज्यावेळेस वापरले जातात तर त्या शब्दांच्या योगे चतुर्थी विभक्ती होते. जसं नमः शब्द, नमः शब्दाच्या योगी चतुर्थी विभक्ती. नमः म्हणजे नमस्कार करणे, तर ज्याला नमस्कार करायचा आहे अशा शब्दाची चतुर्थी. हरये नमः, हरीला नमस्कार, म्हणून हरी शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी झाली. गुरुभ्यः नमः, गुरुला नमस्कार, म्हणून गुरूंना नमस्कार, म्हणून गुरु शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी झाली. खूप सारे गुरु असतील तर गुरुभ्यः, एकच गुरुला नमस्कार असेल तर गुरवे नमः. तसंच शंकराय नमः, जिथे जिथे नमः शब्द आलेला असेल ना तिथे तिथे चतुर्थी विभक्ती बघायला भेटेल. जेवढे पण आपण देवाचे नावं घेतो, देवाच्या नावांच्या समोर नमः असं वापरतो, तिथे तिथे चतुर्थी असेल. श्री गणेशाय नमः, नंतर सरस्वत्यै नमः, शंकराय नमः, हरे नमः, विष्णवे नमः. तर नमः शब्द ज्यावेळेस येईल त्यावेळेस ज्याला नमस्कार केला जातो त्याची चतुर्थी विभक्ती येते. नंतर स्वस्ती, स्वस्ती म्हणजे ज्याचं कल्याण चिंतिलं जाते त्याची चतुर्थी. म्हणून इथे प्रजाभ्यः स्वस्ती, प्रजा शब्दाची चतुर्थी विभक्ती आली. स्वाहा, स्वाहा शब्द असताना चतुर्थी विभक्ती. स्वाहा म्हणजे अर्पण करणे, तर ज्याला अर्पण करायचं त्याची चतुर्थी. अग्नये स्वाहा, अग्निदेवतेला अर्पण. नंतर स्वधा, स्वधा म्हणजे पण अर्पण करणे, तर ज्यांना अर्पण करायचं त्यांची चतुर्थी. पितृभ्यः स्वधा, पितरांना अर्पण असो. तर इथे जो अलम शब्द आलेला आहे अलम, तर हा अलम शब्द कॅपेबल टू ह्या अर्थाने आलेला आहे. कॅपेबल टू,
म्हणजे पुरून उरणे किंवा समर्थ असणे ह्या अर्थाने तो शब्द अलम शब्द इथे आलेला आहे. तर कॅपेबल टू समर्थ असणे ह्या अर्थाने ज्यावेळेस अलम शब्द येतो त्यावेळेस जो व्यक्ती समर्थ आहे, ज्यांना हरवण्यासाठी समर्थता दाखवली जाते त्यांची चतुर्थी. म्हणून इथे बघा दैत्य शब्दाची चतुर्थी आहे. दैत्यभ्यो हरिही अलम. हरी दैत्यांना पुरून उरणारा आहे. कॅपेबल टू ह्या अर्थाने ज्यावेळेस अलम शब्द येतोय त्यावेळेस चतुर्थी विभक्ती येते. जे इन्फेरियर आहेत, जे हारतायत किंवा जे इन्फेरियर म्हणजे जे कमी दर्जा ज्यांना दाखवला जातोय त्यांची त्या ठिकाणी चतुर्थी होते. इथे दैत्यभ्यो हरी अलम. दैत्य हे ह्या ठिकाणी हरीपासून हरतायत किंवा दैत्य हे हरी दैत्यांना जिंकतोय, म्हणून दैत्य शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी आली. दैत्यभ्यो हरिही अलम. तर समर्थ असणे कॅपेबल टू ह्या अर्थाने ज्यावेळेस अलम येईल त्यावेळेस चतुर्थी विभक्ती. आणि तृतीयामधला अलम शब्द कोणत्या अर्थाने असतो? इनफ. इनफ ह्या अर्थाने असतो. बस झालं ह्या अर्थाने असतो. ठीक आहे. नंतर वशट. वशटचा अर्थ असतो अर्पण करणे. तर इंद्राय वशट. वशट इंद्राय किंवा इंद्राय वशट. तर वशट शब्द असताना त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती घ्यायची. नंतर आणखीन कुठे कुठे चतुर्थी विभक्ती होते, तर इथे उपपदी विभक्ती दिले. ज्या प्रयोजनासाठी एखाद्या क्रिया केली जाते त्यावेळेस त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती. जसं उत्सवाय शोभनम भवती. आता शोभनम भवती ही क्रिया होते, पण सजावट होणे किंवा सजावट करतो ही क्रिया होते, पण कशासाठी? तर उत्सवासाठी. म्हणून उत्सव शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती झाली. उत्सवाय शोभनम भवती. नंतर रुच धातूच्या योगी चतुर्थी विभक्ती होती. रुच धातूच्या योगी चतुर्थी विभक्ती. रुचचा अर्थ होतो आवडणे. तर रुच धातू योगे ज्याला एखादी गोष्ट प्रिय वाटते तो संप्रदान संज्ञेकून त्याची चतुर्थी विभक्ती होते. रुच म्हणजे रुचचा अर्थ होतो प्रिय असणे किंवा आवडणे. तर ज्याला गोष्ट आवडते त्याची चतुर्थी. ते गणेशाय मोदकम रोचते. गणपतीला मोदक आवडतात. तर ह्या ठिकाणी रोचते ही आवडणे. मोदक आवडतात. कोणाला आवडतात? तर गणपतीला. म्हणून गणपती किंवा गणेश हा शब्द त्या ठिकाणी संप्रदान संज्ञक होतो आणि त्याला चतुर्थी विभक्ती प्राप्त होते. रुच धातू योगे ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. नंतर क्रुध, द्रुह्य, ईर्ष्य, असूय यांचा ज्यावेळेस प्रयोग असतो त्यावेळेस ज्याच्या संबंधी कोप असेल, ज्याच्या संबंधी द्रोह असेल, ज्याच्यावरती ईर्ष्या असेल, ज्याच्यावरती असूया असेल त्यांची चतुर्थी विभक्ती होते. क्रुध. तर पिता पुत्राय क्रुध्यते. पिता मुलाला रागवतात. तर ह्या ठिकाणी मुलावरती क्रोध म्हणून पुत्र शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती झाली. द्रुह्य म्हणजे द्रोह करतो. तर दुर्जन मुनींचा द्रोह करतात. तर ह्या ठिकाणी मुनींचा द्रोह, ज्याचा द्रोह केला जातोय त्याची चतुर्थी, म्हणून मुनी शब्दाची तिथे चतुर्थी विभक्ती आली. ईर्ष्या तसंच ईर्ष्या शब्दाची पण चतुर्थी येते. ईर्ष्या शब्दाच्या योगी चतुर्थी की ज्याची ईर्ष्या केली जाते त्याची चतुर्थी. दुर्योधन अर्जुनाय ईर्ष्यति. दुर्योधन अर्जुनाची ईर्ष्या करायचा किंवा कर्ण अर्जुनाय ईर्ष्यति. कर्ण अर्जुनाची ईर्ष्या करायचा. अर्जुन शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती झाली, कारण ईर्ष्या कोणाची केली जाते? अर्जुनाची केली जाते. म्हणून ज्याची ईर्ष्या केली जाते त्याची चतुर्थी. असूय. असूय म्हणजे निंदा करणे किंवा असूयेचा अर्थ पण ईर्ष्या असाच होतो. धनहीन धनिकाय असूयती. धनहीन जो असतो तो धनिकाची ईर्ष्या करतो, धनिकाची असूया करतो. म्हणून ज्याची असूया केली जाते त्याची चतुर्थी. तर क्रुध, द्रुह्य, ईर्ष्य, असूया यांचा प्रयोग असताना ज्याच्या संबंधी क्रोध, ज्याच्या संबंधी द्रोह, ज्याच्या संबंधी ईर्ष्या, ज्याच्या संबंधी असूया त्याची चतुर्थी. तर हित आणि सुख ह्या शब्दांच्या योगे चतुर्थी विभक्ती होती. पुत्राय हितम. ज्याचं हित चिंतिलं जातं त्याची चतुर्थी. ज्याचं सुख हो असं चिंतिलं जातं त्याची चतुर्थी. नंतर कथ, निवेदय, उपदिश, धारय, स्पृह, कल्पते, संपद्यते हे धातू ज्यावेळेस येतात तर ह्या धातूंच्या योगी चतुर्थी विभक्ती होते. कथ धातू आहे. कथ धातू म्हणजे सांगणे. कथयती. तर ज्याला सांगितलं जातंय त्याची चतुर्थी. आचार्य भक्ताय भागवत कथाम कथयती. आचार्य भक्ताला भागवत कथा सांगतात. तर भागवत कथाम कथयती.
भक्त शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती, ज्याला सांगितलं जातं त्याची चतुर्थी. तर स्पृह धातू योगी चतुर्थी. स्पृह धातूचा अर्थ होतो चाह होणं, इच्छा असणे किंवा चाह होणं. हिंदीमध्ये सांगायचं तर चाह होणं. तर ज्या गोष्टीची इच्छा असते ना त्याची चतुर्थी. लोभी धनाय स्पृहती. लोभी व्यक्तीला धनाची इच्छा असते, म्हणून धन शब्दाची त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती आली. स्पृह शब्दाचा अर्थ होतो चाह होणं किंवा इच्छा असणे. तर ज्या स्पृह धातू योगे ज्याची इच्छा असते किंवा ज्या गोष्टीची इच्छा केली जाते त्याची चतुर्थी, आणि ते धन शब्दाची चतुर्थी विभक्ती आली. नंतर धारय म्हणजे देणं लागणे. देणं लागणे, तर ज्याचं देणं लागतो त्याची चतुर्थी. विशालः आकाशाय शतम रूप्यकानी धारयते. विशाल आकाशचे 100 रुपये देणे लागतो, तर ज्याचं देणं लागतो त्याची चतुर्थी. तर कृते आणि अर्थम यांच्या योगे यांचा ज्यावेळेस प्रयोग असतो त्यावेळेस चतुर्थी विभक्ती होते. कृते आणि अर्थम. कृतेचा अर्थ होतो साठी. कृते आणि अर्थम दोघांचा सेम अर्थ असतो. साठी या अर्थाने कृते आणि अर्थम हे दोन्ही शब्द वापरले जातात. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. चतुर्थी विभक्तीचं कारक कोणतं येईल? संप्रदानकारक. संप्रदानकारक. मोस्टली संप्रदानकारक संप्रदान संज्ञक शब्द कोणत्या क्रियेमध्ये बघायला भेटतो? कोणती क्रिया संप्रदान संज्ञक शब्द किंवा कोणती क्रिया आहे की ज्याच्यामध्ये प्राप्त करणारा दान व्यक्ती करणे. दान क्रिया आहे. ददाती. दान करणे. ददाती क्रिया आहे. सूत्र काय त्याचं? संप्रदान संज्ञाचं, संप्रदानकारकचं संप्रदानकारकचं सूत्र काय आहे? कर्मणा काय सूत्र आहे? कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदानम. कर्मणा यम अभिप्रेती सह संप्रदानम हे सूत्र. ही सूत्र लक्षात ठेवा. चतुर्थी संप्रदाने हे चतुर्थी विभक्ती संप्रदान कारकाची असते, त्याचं सूत्र आहे. तृतीय विभक्तीचं कारक कोणतं येईल? दोन विभक्ती बघितली आपण आज. करण कारक. आणि जर का वाक्य कर्मणी असेल तर कर्मणी वाक्यातला तृतीय विभक्तीतला जो शब्द आहे त्याचं कारक कोणतं येईल? कर्ता कारक. वाक्य कर्मणी असेल आणि कर्मणी वाक्यातला प्रथमा विभक्तीतला शब्द आहे त्याचं कारक कोणतं येईल? कर्मकारक. वाक्य कर्तरी आहे किंवा सिंपल आपण जे रेग्युलर जे शब्द वाचतो, वाक्य वाचतो, असे वाक्य आहेत, त्याच्यामध्ये जर का प्रथमा विभक्तीतला शब्द आहे तर त्याचं कारक कोणतं येईल? कर्ताकारक. वाक्य कर्तरी आहे आणि त्याच्यामधला शब्द जर का द्वितीय विभक्तीत आहे तर कोणतं? कर्मकारक. वाक्य कर्तरी आहे आणि त्याच्यातला अंडरलाईन केलेला शब्द जर का तृतीय विभक्तीत आहे तर कोणतं कारक येईल? करण कारक. ठीक आहे. आता याच्यामध्ये MCQ बघा तुम्हाला कसे येतात. तुम्हाला 5 MCQ आहेत याच्यावर, कारक प्रकरणावर. 5 MCQ आणि 5 ACQ, 5 मार्क ACQ ला आहेत. ते MCQ बघा तुम्हाला कसे येतात. आता इथे पर्वतात शिला निपतती, अजून झालं नाही तुमचं हे, पण ह्या ठिकाणी पर्वतात कोणती विभक्ती आहे?
पंचमी विभक्ती. आता पंचमी विभक्ती आपली झाली नाही अजून, पण कारक कोणते येईल अंदाजे सांग. अपादान. अपादान. नंतर इथे बघा 12व, वैद्य रुग्णाय औषधम ददाती. रुग्णाय शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. अधोरेखितस्य पदस्य कारकम किम. कोणतं कारक? संप्रदान. संप्रदान कारक. संप्रदान. संप्रदान कारक आहे. 17वा बघा, हे असं तुम्हाला कर्तुः क्रियया आप्तुम इष्टतमम कारकम किम. कोणतं कारक आहे? करण. कर्तुः क्रियया आप्तम इष्टतमम कारकम करणसंज्ञम स्यात्. करण कारक. नंतर मह्यम संस्कृतम रोचते. रेखांकितस्य पदस्य कारकम किम. आता तुम्हाला त्याच्यासाठी मह्यम शब्द कोणत्या याच्यात येतो ते माहिती असलं पाहिजे. कशात येतं मह्यम? आता मह्यम नसल माहिती, ठीक आहे, जाऊ द्या, मह्यम नाही माहिती. दुसरा आणखीन एक शब्द आहे तिथे की ज्याच्यावरून आपल्याला कारक ओळखता येईल. संप्रदान. कशावरून संप्रदान. ओळखलं? रोज होते. रोचते. रुच धातू योगे चतुर्थी विभक्ती येते आणि त्याच्या योगे संप्रदान कारक. मह्यम हे ना अस्मत् सर्वनामामधला अस्मत् सर्वनामचं चतुर्थी एकवचनचं रूप आहे. अहम आवाम वयम प्रथमा त्याचं चतुर्थी एकवचनचं रूप आहे मह्यम. आठव बघा, कर्तुः इप्सिततमम डॅश 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 कर्म. कर्तुः इप्सिततमम कर्म. नंतर इथे 14व, सहयोगे डॅश डॅश डॅश. काय येईल? तृतीया. तृतीया. चतुर्थी नाही येणार, तृतीया येईल. सहयोगे तृतीया. सह साकम सार्धम समम यांच्या योगे तृतीया विभक्ती. तृतीया. 16व बघा, द्विकर्मक कति धातवः सन्ति. 16. 16 धातू आहेत. ती संख्या लक्षात राहू द्या फक्त. द्विकर्मक धातूंची संख्या आहे 16. ठीक आहे. इथपर्यंत कळालं कारक प्रकरण. 4 विभक्ती बघितल्या आपण, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. प्रथमाचं कारक कर्ता. कर्ता. आता मी सगळं कर्तरीच विचारतोय, कर्मणीचं नाही विचारत आहे. प्रथमाचं कारक कर्ता कारक, द्वितीयाचं कर्म. कर्म कारक, तृतीयाचं करण. करण कारक, चतुर्थीचं संप्रदान. संप्रदान. आता कर्मणीचं विचारतो. कर्मणी असेल तर प्रथमाचं कारक कर्मणी वाक्य असेल. कर्मणी वाक्य असेल तर कर्म. कर्म. कर्मणी वाक्य असेल तर द्वितीया मध्ये शब्द नसतोच. कर्मणी वाक्यात द्वितीयात शब्दच नसतो. कर्मणी वाक्य असेल तर तृतीयाचं कारक कर्ता. कर्ता. कर्मणी वाक्य असेल तर चतुर्थीचं कारक कोणते? संप्रदानच येईल. कर्मणीमध्ये पुढे तृतीयापर्यंतच संबंध असतो. तृतीयाच्या पुढे ॲज इट इज कारक असतात. तिथे काही तृतीयाच्या पुढे दुसरं वेगळं काही नसतं. कर्मणी वाक्याचा संबंध फक्त प्रथम आणि तृतीया पुरताच असतो. ठीक आहे. इथपर्यंत कळालं कारक प्रकरण. क्लिअर. उपपद विभक्ती कळाल्या. उपपद विभक्तीचे नियम परत एकदा वाचा सगळ्यांनी. उपपद विभक्तीचे नियम वाचा. त्याच्यामध्ये उपपद विभक्ती ह्या तुम्हाला वाक्य बनवण्याला कामात येतील. त्याच्यामुळे जे नमः, स्वस्ती, स्वाहा किंवा सहयोगी तृतीया, विनायोगी तृतीया हे नियम लक्षात ठेवायचे. अव्ययमध्ये पण कामात येतात. ठीक आहे. तुम्हाला काल शब्दपाठ करायला लावला होता. कोणता शब्द सांगितला होता?
नदी शब्द पाठ करायला लावला होता काल तुम्हाला. पाठ केलाय का नदी शब्द? ठीक आहे, पाठ नसेल केलं तर सगळ्यांनी पाठ करा. उद्या बोलून दाखवा. उद्या घेऊ आता नदी शब्द. शब्द पाठ करा सगळ्यांनी हा, कारण शब्द पाठ केल्याशिवाय होणार नाही. हा, आर्या काही डाऊट आहे? नाही सर. सगळ्यांनी शब्द पाठ करा, नदी शब्द पाठ करा. मी उद्या सुरुवातीलाच नदी शब्द घेईल सगळ्यांचा.